शरद पवारांची यशवंत चव्हाण यांच्या विचारावर बोलायची लायकी नाहीये। कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या नेत्यांची अर्थातच शरद पवार यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत चव्हाण यांच्या विचारावर बोलायची त्यांची लायकी नाही, अशी जहरी टीका शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर केली। सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर 4000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली। तर उच्च न्यायालयाकडून जामीन नामंजूर असलेल्या शशिकांत शिंदे यांना फरारी आरोपी म्हणत शरद पवारांनी फरारी आरोपीला साताऱ्याच्या महाविकास आघाडीची उमेदवारी देऊन यशवंत विचाराची चेष्टा केली असल्याचे सांगत महेश शिंदे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे। पत्रकार परिषद घेतलेली आहे, काही पुरावे तुम्ही सादर केलेले आहेत गाळ्यांच्या, नेमकं काय विषय? मी 4000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप, जो घोटाळा सिद्ध झालेला आहे तो आरोप नव्हता, सगळे आरोप केला पण तो घोटाळा सिद्ध झालेला आहे आणि हायकोर्टानं त्याला या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश पण दिलेले आहेत। आज त्याच्यातले सगळे पुरावे मी आपल्याला देतो। आज या ठिकाणी माजी आमदार शशिकांत शिंदे साहेब, आता जे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या प्रॉपर्टी, जे गाळे 300 रुपये स्क्वेअर फुटनी वाशी मार्केटमध्ये घेतलेले आहेत त्याचे पुरावे आपल्या समोर सादर केलेले आहेत। आपण पाहिलं तर ह्या ज्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांना त्यांनी दिलंय ते त्यांचे कार्यालय क्रमांक 204 पासून 222 पर्यंत ही कार्यालय त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत। नाममात्र 300 रुपये स्क्वेअर फुटनी हे व्यापारी गाळे त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांसाठी घेतलेले आहे आणि मी जे सांगतो ते सत्य आहे। सुमारे 4000 कोटी रुपयाचा घोटाळा यांनी केलेला आहे। यशवंत विचारांचा हा उमेदवार नाहीये असं आपण या ठिकाणी मगाशी म्हणलेला आहात, काय सांगाल पवार साहेबांच्या बाबतीत? ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे, तो उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी। अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या गाळ्यामध्ये एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीला आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झालाय अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा यशवंत विचार होऊ शकत नाही। पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडला। शरद पवारांनी यशवंत विचाराची व्याख्या दिली। शरद पवार साहेबांना यशवंत विचार विसर पडलाय। यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे, चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायकी आहे का आपण पाहू शकतो।